तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाकांत यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतो आणि त्यासाठी घरात शोकाकुल वातावरण असतं. सगळेजण आजूबाजूचे सुद्धा तिथे जमलेले असतात, कारण प्रत्येकजण आता एकमेकांना धीर देण्यासाठी म्हणून का होईना तिथपर्यंत आलेले असतात. आणि तेव्हाच ना आता इथे ठरलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ना आपण एकमेकांना सावरायला हवं. तेच आता शिर्के पोलिसांना घेऊन आलेले असतात, कारण पोलिसांना अर्णवसोबत जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं. अर्णवला या सगळ्या काही गोष्टींबद्दल सांगायचं होतं आणि यासाठी पोलीस तिथे आलेले होते. मग आता शिर्के हळूच अर्णवकडे येतात आणि अर्णवला सांगू लागतात की जरा पोलिसांना तुमच्याशी बोलायचं आहे. तर अर्णव त्यांना त्यांच्या स्टडी रूममध्ये घेऊन जातो. इकडे आता वल्लरीचं लक्ष असतं की नेमकं पोलिसांचं काय काय चाललंय. तिला आता नेमकं काय पोलिसांच्या हाती लागले हे सुद्धा ऐकण्यासाठी ती आतुर असते. पोलीस आता आलेले असतात, कारण पोलिसांना इन्फॉर्मेशन्स अर्णवपर्यंत द्यायची असते आणि त्यासाठी ते आता आलेले असतात. तेच आता मामासुद्धा लगेचच पोलीस आल्यामुळे तिकडनं हलतो आणि पोलिसांशी बोलायचं म्हणून आता ती लोक एका साईडला जातात. मग तेव्हाच ना इकडे आता आकाशही असतो. पोलीस म्हणत असतात की खरं तर तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये त्रास देणं योग्य वाटत नाही, पण काय करणार, ज्या काही गोष्टी आहेत, फॉर्मॅलिटी आहेत, त्या तर पूर्ण कराव्याच लागतात. खरं तर जेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधनं एक गोष्ट कळलेली आहे की तुमच्या बाबांचा जो मृत्यू झालेला आहे तो कोणीतरी घडवून आणलेला आहे, म्हणजेच हा मर्डर झालेला आहे हे देखील आता सांगण्यात येतं. मग आता जेव्हा मर्डर झाला आहे ही गोष्ट सांगण्यात येते तेव्हा अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो की काय, मर्डर झाला आहे आणि हे कसं काय शक्य आहे. तेव्हाच ना इकडे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आम्हाला असं कळलं आहे की त्यांच्या शरीरामध्ये बहुतेक विष गेलेलं होतं आणि ते पॉयझन पूर्ण शरीरामध्ये पसरल्यामुळेच त्यांना आज ही वेळ आलेली आहे. खरं तर ना त्यांना कोणत्या तरी एका इंजेक्शनने म्हणजे धारदार शस्त्रानेच हे जे पॉयझन जे आहे ते शरीरात दिलं गेलं आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था झालेली आहे. आज ते आपल्यात नाही आहे, त्याचं हे एकमेव कारण आहे. मग आता हे सगळं कोणी केलं असेल, तुमचा कोणावर म्हणजे हे आहे का, मग तुमची शंका असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. मग तेव्हाच ना अर्णव आता राकेशचं नाव घेतो. अर्णवने राकेशचं नाव घेतल्याबरोबर इकडे आता जे मामा असतात ते म्हणत असतात की अर्णव राकेश कसा काय करेल, तर तो ऑलरेडी जेलमध्ये आहे. मग इकडे आता पोलीस सांगत असतात की नाही, तुम्हाला म्हणून सांगतो, पण राकेश जो आहे तो 2 दिवसाआधीच ना आमच्या हातून पळून गेलेला आहे. मग ही गोष्ट जेव्हा पोलिसांकडनं मामाला कळते तेव्हा मामाला तर खूप मोठा असा धक्काच बसतो. मामा बोलतो की काय, हे कधी आणि कसं झालं. तेव्हाच मात्र आता पोलीस सांगत असतात की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडल्या आहेत ना की तुम्हाला मी काय सांगू, खूपच डिफिकल्ट आहे हे सगळं काही, पण आमचं काम चालू आहे त्याला शोधणं. तेव्हाच मग आता अर्णव सांगत असतो की तो आपला जिथे इव्हेंट होता ना तिथे आला होता. मग आता ही गोष्ट ऐकल्यानंतर मामालाही धक्का बसतो. मामा बोलत असतो काय, तो तुला दिसला होता का. त्यावर अर्णव सांगत असतो की हो, खरं तर त्याने मोठा बॉम्बस्फोट करण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं, त्याने आपल्या गाडीत बॉम्बही लावला होता. मग ही सगळी गोष्ट जेव्हा आता समजते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता मामा बोलत असतो की अर्णव हे सगळं काय आहे. अर्णव सांगतो की हो मामा, त्या दिवशी या सगळ्या काही गोष्टी अशाच झाल्या होत्या आणि त्याचसाठी म्हणून तर ना मी सगळं काही सोडून, स्पर्धाही सोडून तिथे गेलो होतो, पण आम्हाला तिथे जाणं गरजेचं होतं म्हणूनच जावं लागलं, असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र खरं तर ना आम्हीसुद्धा त्या इव्हेंटच्या ठिकाणी होतो, सगळे प्रयत्न करत होतो की काही सापडतं आहे का,
पण आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळल्या नाही. मग तेव्हाच अर्णव सांगतो की तो बाउन्सर म्हणून तिथे आला होता आणि त्याने जो बॉम्ब सेट केला होता तो बॉम्ब मी तिथे फुटू नये म्हणून मी लांब गेलो आणि त्यानंतर तो गाडीमध्ये फुटलासुद्धा आणि हे सगळं झालं आणि त्यातूनही मी वाचलो. त्याचं काय झालं मला माहीत नाही असंही अर्णव आता पोलिसांना सांगतो. पोलीस म्हणतात की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आता आकाश त्यांना विचारतो की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही CCTV चेक करणार होतात त्याचं काय झालं? CCTV रिकवर करण्याचं काम सुरू आहे, कारण प्रत्येक ठिकाणचे जे CCTVज आहेत ना ते आम्ही मागवून घेतलेले आहेत, कारण थोडा मला फॉल्ट वाटतोय. कुठे ना कुठेतरी नक्कीच पुरावा सापडेल की नेमकं काय झालं होतं काय नाही ते. मग तेव्हाच ना आता पोलीस सांगत असतात की मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, काही गोष्टी समजतात का त्याचा, आणि जरी काही गोष्टी कळल्या तर तुम्हाला या गोष्टी इन्फो करू असं देखील आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी पोलीस सांगतात आणि तेव्हा आता ते तिकडनं निघून जातात. पोलिसांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ते तिकडनं निघून तर गेलेले असतात, पण इकडे आता मामा अर्णवचं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की अर्णव, तू त्यावेळेला ज्या काही गोष्टी केल्यास ना त्या खरंच ना खूपच भारी अशा होत्या. म्हणजे जर तू ऐन वेळेला संधी साधून जर या सगळ्या काही गोष्टी केल्या नसत्यास ना तर मोठा प्रॉब्लेम झाला असता, सगळेजणं अडचणीत सापडले असते, पण तू होतास म्हणून सगळ्या जणांवरचं मोठं संकट जे आहे ते दूर झालं असंही आता मामा अर्णवला बोलत असतात. तर अर्णवही बोलत असतो की पण बाबांचा मर्डर म्हणजेच बाबांचा खून कोणी केला असेल या गोष्टींना आता त्याच्या मनामध्ये खूप जास्त त्रास देत असतात. त्याला काही सुचेनासं झालेलं असतं, काहीसुद्धा कळत नसतं की हे सगळं कसं काय होऊन बसलं ते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा होत असतानाच ना इकडे आता आकाश आपल्या रूममध्ये बसलेला असताना तिथे आता नम्रता येते आणि नम्रता त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते. त्याला म्हणत असते की हे घ्या, थोडंसं ज्यूस पिऊन घ्या. मग त्यावर आकाश नम्रतावर चिडतो आणि नम्रताला म्हणतो की तुला काही कळतंय का, तू मला ज्यूस देतेस, तुझं स्वतःला तरी काही गांभीर्य आहे का की घरात काय चाललेलं आहे आणि काय नाही ते, आणि तू काय करतेस याचं जरा तरी काही आहे का तुझ्या डोक्यामध्ये, असंही आता विचारलं जात असतं. तेव्हाच नम्रता म्हणत असते की एक तर आपण स्पर्धा हरलेलो आहोत आणि त्यानंतर आता तुम्हीसुद्धा हे असंच बोलणार आहात का. त्यावर आता आकाश म्हणतो की परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का, अगं आपल्याकडे काय चाललेलं आहे ह्या तरी गोष्टींचं जरा गांभीर्य ठेवू ना, घरात आपल्या काय घडलंय आणि इथे तुझं काय चाललंय, असंही आता इकडे असणारा आणि जो आकाश आहे तो आवाज करूनच ना बोलत असतो. आणि जेव्हा आकाश या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की माझं काही चुकतंय ना असं मला वाटत नाही आहे, मी जे काही करते ते बरोबर करते, तुम्ही थोडं लक्षात घ्या या गोष्टी, असंही आता म्हटलं जात असतं. काय लक्षात घ्यायचं आहे ते सांग ना काय. मग आता इकडे आपण स्पर्धा तर जिंकलेलं नाही आहे, घरातलं सगळं मला करावं लागतंय, मग आता काय झालं गं केलंस तर. मला ना तुझा खूप राग येतोय, खरंच ना खूप जास्त राग जो काही आहे तो आता आकाशला येत असतो नम्रताचा, आणि ते स्वाभाविकच आहे कारण घरात एकतर डेथ झाली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये सुद्धा नम्रताला स्वतःचे अधिकार, स्वतःचा हक्क या सगळ्या गोष्टी घेऊन बसायच्यात, हे सगळं चघळायचं आहे आणि त्यामुळेच ना त्याचा खूप जास्त असा संताप होत असतो आणि त्यामुळेच त्याने आता डायरेक्टली नम्रताला बोलून दाखवलेलं असतं. कारण आता आकाशला ना खूपच जास्त असा संताप येत असतो, कारण जे काही केलेलं असतं ना ते भयंकर असं असतं आणि त्यामुळेच ना आता तो खवळलेला असतो. ज्या वेळेला या सगळ्या काही गोष्टी होत असतात तेव्हा तो डायरेक्टली तिला म्हणतो की तुझं ना मला काहीच समजत नाही की नेमकं काय चालतं ते, पण मला तुझी ही सवय बिलकुलही आवडत नाही, हे सुद्धा त्याने डायरेक्ट तिच्या तोंडावर सांगितलेलं असतं आणि तिचा राग करून तो आता तिकडनं निघून गेलेला असतो. जसा आता तो राग करून निघून जातो ना तेव्हा मात्र नम्रता तिथे आता शांत बसलेली असते, काहीच ऑप्शन नसतो तिच्याकडे. तेच आता इकडे जेव्हा अर्णवही आपल्या रूममध्ये असतो, अर्णव रूममध्ये असताना ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णव बाबांचा फोटो घेऊन
खूप जास्त रडत बसलेला असतो. कारण त्याला आता बाबा नाही आहेत तेव्हा त्यांची आठवण येते. कारण त्याला आता असं वाटत होतं की आपली आई होती ती आपल्याला सोडून गेली होती आणि आता आपले बाबासुद्धा आपल्यात नाही. ही गोष्ट त्याला जास्त त्रासदायक देत असते. बाबा आता जेव्हा आले होते तेव्हा सारखं त्याच्याकडनं चिंटूकडून जे त्यांना बाबा हे ऐकायचं होतं त्यासाठी आतुर होते. ह्या सगळ्या गोष्टी आता अर्णवला आठवू लागतात. अर्णव आता इथे ईश्वरीला म्हणत असतो की बाबांच्या बाबतीत हे कोणी केलं असेल, बाबांमुळे जे काही संकट आलं आहे ते सगळं माझ्यामुळे तर नाही ना. म्हणजे बाबांचं कोण असणार आहे एवढं विरोधक, मला तेच कळत नाही आहे. कारण ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या सगळ्या माझ्यामुळे झाल्या असतील ना, तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मग आता ईश्वरी अर्णवला कसंबसं समजावत असते. ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. तुम्हाला कळतं आहे का, तुम्हाला ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. अर्णव म्हणत असतो मी काय करू, माझं आता जवळचं असं कोणीच राहिलेलं नाही आहे. माझी आई मला सोडून गेली. त्यानंतर आता एवढ्या दिवसानंतर बाबा भेटले होते. बाबांना मी आता कुठे बाबाशी हाक मारली होती. सगळं काही चांगलं होणार होतं. सगळे गैरसमजही दूर झाले होते. पण त्यावेळेला आता बाबासुद्धा आपल्याला सोडून गेले. ईश्वरीलासुद्धा हे मनाला खूप जास्त लागत असतं. तीसुद्धा आता रडत असते. जेव्हा आता ती रडत असते ना, तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मला तर आता मनामध्ये भीती वाटायला लागलेली आहे. मला आता असं वाटतंय की माझ्याकडून सगळंच हिरावून जाणार आहे. तू तर मला सोडून जाणार नाहीस ना. असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला आता बोलत असतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि अर्णवला म्हणते की तुम्ही असा कधीच विचार करू नका. काही झालं ना तरी मी तुम्हाला कुठेच सोडून जाणार नाही. मी कायमच तुमच्यासोबत असेन, कायम तुमची साथ देईन असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही जराही चुकीचा विचार करू नका की मी तुम्हाला सोडून जाईन. मी तुमच्यासोबत असेन. कोणत्याही क्षणी कधीही आधार असेल ना तर तो माझा असेल, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा कुठे जाऊन अर्णवला बरं वाटतं. अर्णवला असं वाटत होतं की आता सगळंच आपल्यापासून दुरावलं आहे. आपली माणसं आपल्यापासून लांब गेली आहेत आणि त्यामुळेच ना त्या सगळ्याचा त्याला त्रास होत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्याचा त्याला त्रास होतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला सावरत असते आणि मी तुमची साथ कधीही सोडून जाणार नाही असं त्याला वचन देत त्याला आता शांत करत असते. अर्णवच्या डोळ्यातलं पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं. कारण त्याला त्रासच तितका होत होता. आज त्याचे बाबा त्याच्याजवळ नव्हते याचं दुःख त्याला खूप जास्त होत होतं. त्याला आता समजत नव्हतं की काय करावं ते. कारण त्याच्यासाठी ना त्याचे बाबा हे त्याच्यासाठी एक आता मोठे हिरो होते. पण आज तेच बाबा त्याला सोडून गेलेत याचा त्याला त्रास होतो आहे. जेव्हा बाबा होते तेव्हा त्याला बाबांची किंमत कळली नव्हती आणि आता तो बाबांसाठी खूप जास्त असा रडत होता. तेच ईश्वरी त्याला आता सावरत होती. ईश्वरी त्याला सांगत होती की नका नका त्रास करून घेऊ तुम्ही स्वतःला. मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो आहे, पण कायम तुमच्यासोबत आहे हे देखील आता तिने त्याला सांगितलेलं असतं. जसं आता ती त्याला सांगते ना, तेव्हा कुठे जाऊन इथे अर्णव जो आहे तो रडत असतो आणि आपल्या आईचा फोटो अगदीच ना जवळ कुशीशी लावतो आणि त्याला त्या सगळ्याचा त्रास होत असतो. ईश्वरी आपल्या मांडीवर त्याला आता झोपवते, त्याला शांत करते. कारण बाहेर ना बरीच मंडळी आलेली होती आणि आता बाहेरही जायचं असतं. तेच आता या सगळ्यामध्ये ना जी मामी असते तिला मात्र खूप जास्त रागराग होत असतो. कारण तिने असा विचार कधीही केला नव्हता की आज या सगळ्या काही गोष्टी घडतील. आणि म्हणूनच मग आता घाबरून आहे ना तिने पहिल्यांदा कॉल केला होता इकडे असणाऱ्या उदयकांतला ती आता फोन करून खूप जास्त ओरडू लागते. उदयकांतला म्हणत असते की तू सगळं काय केलं आहेस तुझं तुला तरी कळतं आहे का. उदयकांत म्हणतो मी काही चुकीचं केलं आहे ना असं मला वाटत नाही. जे काही केलं आहे ते मी परफेक्ट केलेलं आहे. कारण तुला म्हणून सांगतो की उशीर खूप जास्त झाला असता जर मी त्याला मारलं नसतं तर. पण मी त्याला मारलं ना
त्यामुळे सगळं काही आपल्या मनाप्रमाणे झालं. नाहीतर सगळ्याच गोष्टी आहेत ना हातात ना निसटून गेल्या असत्या असं देखील आता बोललं जात असतं की तू काय बरोबर केलं आहेस असंही आता इकडे जी वल्लरी आहे ती बोलत असते. वल्लरी आता त्याला सांगत असते की तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होणार आहे. हे तुला मी कसं सांगू ना मला खरंच कळत नाही आहे. मग आता काय चुकीचं केले? अरे तो तिथे आला असता ना तर सगळ्या काही गोष्टी बोलून गेला असता. मग काय करणार होतीस ग तू? म्हणून मी त्याला इंजेक्शन दिलं आणि त्याला संपवलं. त्यावर वल्लरी म्हणते की इकडे अर्णव आहे ना सगळ्या काही गोष्टींसाठी ना हात धुवून मागे लागलाय पोलिसांच्या. जर त्याला पुरावे भेटले तर मग बघ, मग तेव्हा तूच अडकणार आहेस. तेव्हा मात्र आता तो उदयकांत जो आहे तो म्हणत असतो की मी एकटा कसा अडकेन ग? हा 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 मी एकटा यामध्ये बिलकुलही अडकणार नाही. मी जर अडकलो ना तर सोबत ना तुलासुद्धा घेऊन जाईन असंही आता तो म्हणत असतो. तेच आता वल्लरी म्हणत असते की आधी स्वतः शहाणपणा करायचा आणि मग भोगायला लावायचं मलासुद्धा का? मी तुला एवढंच सांगेन आता ना थोड्या दिवसांसाठी का होईना कुठेतरी गायब हो बाबा. कारण या सगळ्या गोष्टी नाही जमणार आहेत आपल्याला. गायब झालास तरच आपल्यासाठी बरं आहे असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी वल्लरी उदयकांतला सांगते तेव्हा उदयकांतला ती एवढंच सांगते की बघ, जर अर्णवने शोधाशोध केली आणि त्याला तुझ्या विरोधातले पुरावे भेटले तर तुझं काही खरं नाही. त्यासाठी आता ते पुरावे नष्ट करायचा प्रयत्न कर. CCTV फुटेज जे आहे ते आता रिकवर झालं नाही पाहिजे असं काहीतरी कर आणि तू गायब होऊन जा असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि ती फोन ठेवते. तिचं आता डोकं बंद पडलेलं असतं. तिने ह्या सगळ्या काही गोष्टी उदयकांतने केलेल्या असतात पण वल्लरी घाबरलेली असते. कारण तिला माहिती आहे, कारण अर्णव जो आहे ना तो तर शांत बसणाऱ्यातला नाही आहे. एका पाठोपाठ 2 दुःख त्याच्या पदरी पडलेत. एकदा आई गेली आणि आता एकदाच हे झालेलं आहे ते म्हणजे आता त्याच्या हातातून त्याचे बाबासुद्धा लांब झालेले आहे. तेच आता इकडे बाहेर फोटो ठेवलेला असतो आणि फोटोसमोर सगळीजणं उभे असतात. मामा आणि त्याचसोबत आता वल्लरी जी आहे ती फोटोला फुलं वगैरे घालते आणि त्यानंतर आता मामा सगळीजणं आलेली असतात. त्यांच्यासोबत थोडंसं बोलायचं का होईना प्रयत्न करत असतो. कारण बरेच जणं त्यांच्या त्या दुःखामध्ये सहभाग घ्यायला आलेले असतात. त्यांचं सांत्वन करायला आलेले असतात आणि त्यामुळेच ना आता जेव्हा ते सांत्वन करायला येतात तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की खरं तर ना मी तुम्हाला ते सांगतोय की तुम्ही सगळेजण आलात, आम्हाला बरं वाटलं. खरं तर आमचे रमाकांत भाऊजी ह्यांचं अचानक हे निधन झालेलं आहे. आम्हालासुद्धा या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला आहे. आम्हालासुद्धा हे सगळं जड जाते पचवायला. पण काय करणार, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या थोड्या का होईना आम्ही विचार करतोय की सगळं काही शांत होईल. पण जेव्हा आमच्या घरामध्ये ते आले तेव्हा आमचं सगळं काही सुंदर होतं. आता कुठे आमच्यातले गैरसमज मिटत होते पण हे सगळं झालं. पण ह्या सगळ्याचा मेन कोण आहे, घटना हे तो आम्ही शोधून काढणार आहे असं देखील आता बोललं जात असतं. रमाकांतच्या फोटोला हार वगैरे घातलेला असतो आणि तुम्ही सगळीजणं आलात त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आमच्या या दुःखात तुम्ही सहभाग घेतलात. खरं तर ना आम्हाला ह्या सगळ्याचा त्रास होत होता पण ऐन वेळेला तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी आल्यात आणि आमच्याबरोबर बोलून ते दाखवल्या. त्यामुळे आम्हाला आता थोडं का होईना जरा बरं वाटतंय. याही गोष्टी ज्या आहेत ना आता त्या बोलल्या जात असतात आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जात असतं तेव्हा कुठे जाऊन जो आहे ना तेव्हा सगळीजणं शांत असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा घडत असतात आणि त्यानंतर मात्र इकडे अर्णवही टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी जी आहे ती मात्र आता अर्णवला आधार देत असते. अर्णवला ती आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता वल्लरीसुद्धा थोडं का होईना तोंड देखलं बोलायचा प्रयत्न करत असते. कारण तिलासुद्धा आता असं वाटत असतं की आपणही थोडं का होईना बोलायला हवं. म्हणूनच मग आता ती थोडंसं का होईना बोलायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते की आज आमच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती कधीही न संपणारी आहे. कारण आमच्या घरचा आधारस्तंभ आमचे भाऊजी हे गेलेले आहेत. आम्हाला याचा त्रास होतोय पण तुम्ही सगळीजणं ना आमच्या दुःखात सहभागी झालात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद असं देखील आता मामा आणि मामी दोघंही जणं बोलतात.
खरं तर मामा हे सगळं अगदीच ना मनापासून बोलत असतात, पण मामीचं मात्र तोंड देखलं नुसतं सुरू असतं. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलून झाल्यानंतर इकडे आता सगळीजणं जात असताना एक एक जण पुढे येऊन ना आता मात्र पाया पडत असतात. कारण ना जेव्हा आता सगळीजणं फोटोच्या पाया पडतात तेव्हा पहिल्यांदा आजी येते. आजीलासुद्धा आपला जावई गेलेल्याचा त्रास होत असतो. जावई जो आहे तो आता कुठे घरात आला होता, सगळे काही गैरसमज मिटले होते, पण आता पुन्हा एकदा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडत होत्या, त्यामुळेच ना आता त्रास होत होता. आता अंजलीसुद्धा जेव्हा पाया पडायला येते तेव्हा अंजलीलासुद्धा फोटो बघून ना त्रास होत असतो. कारण ती आता कुठे जाऊ नये ना आता जे पाया वगैरे पडत होती तेव्हा तिला ना खरं तर ना त्रास होत होता. तिला आता रडू येत होतं, कारण तिनेही बाबांना स्वीकारलं होतं. जेव्हा राकेशचा तो सीज झाला होता तेव्हापासून ती आपल्या बाबांना बाबा म्हणून हाक मारत होती. आणि तेव्हाच तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने आता घडत होत्या. तेव्हा कुठे जाऊन बरं वाटत होतं. तेच आता दुसरीकडे सगळ्यांनाच रडू कोसळत होतं, सगळ्यांना त्रास होत होता. नम्रता आता अंजलीला सावरत होती. अंजली खूप जास्त रडत होती. अंजली जेव्हा आता रडत होती ना तेव्हा आता इथे असणारी जी नम्रता आहे ती आता तिला सावरून घेत होती. सगळीजणं आलेले होते आणि मग आता सगळीजणं एक एक करून तिकडनं आता फोटोचे पाया पडतात आणि तिकडनं निघून जातात. कारण आता तिथे जास्त वेळ थांबूनही उपयोग नसतो. कारण ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या भयंकर होत्या. अर्णवने तर आता फोटोच्या समोर ना उभं राहून सांगूनच ठेवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे, हेही आता म्हटलं जातं. कारण त्याने आता स्पेशली सांगितलेलं असतं की जे काही बाबांच्या बाबतीत झालेलं आहे त्या सगळ्या काही गोष्टी ना मी शोधून काढणारच. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी शोधून काढणार आहे त्याने बोलल्यानंतर वल्लरीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता ईश्वरी अर्णवला आधार देत असते आणि अर्णवला ती आता म्हणत असते की प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं बोलून ती आता त्याला शांत करत असते. दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे त्याचं दुःख ईश्वरीला समजत नसतं. कारण ते दुःख खूप मोठं असतं. कारण त्याला त्याचं असं कोणीच राहिलेलं नसतं. बाबा होते, ते बाबासुद्धा आता आपल्याबरोबर नव्हते आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता घडत होत्या. त्याला रडू येत होतं, पण त्याने मात्र ठरवलेलं होतं बाबांच्या फोटोसमोर शपथ घेऊन की काही झालं तरीसुद्धा ना आता मी ह्या सगळ्याचा तपास घेणार आणि हे कोणी केलं आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी तो बरोबर लक्षात घेऊन या गोष्टींचा आता व्यवस्थितपणे आता बंदोबस्त करणार, हे सुद्धा आता लक्षात त्याच्या आलेलं होतं. आणि त्यामुळेच ना तो आता ह्या सगळ्या काही गोष्टी करायचं ठरवत होता. वल्लरीचं मात्र या सगळ्यामध्ये ना तोंड पाहण्यासारखं झालेलं होतं. ईश्वरी आता अर्णवला आधार देत आता त्याला मागे घेऊन येत असते. आता वल्लरी मात्र घाबरलेली असते, कारण तिला कळलेलं असतं की आता काही झालं तरी हा माणूस जो आहे तो शांत बसणार नाही आहे. त्यामुळेच मग आता ती घाबरलेली असते. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ईश्वरीसुद्धा बाबांच्या फोटोकडे एकटक बघत असते. तिलासुद्धा आता या सगळ्याचा त्रास होत असतो. तिलाही आता कळत असतं. अर्णव आता रूममध्ये बसलेला असतो. 15 दिवस उलटून गेलेले असतात. कार्य वगैरे सगळं काही होतं. मग आता तो बसलेला असताना बाबांनी दिलेली ती चिंटूची जी टोपी असते ती हातामध्ये घेऊन बसलेला असतो. बाबांसोबत घालवलेले सगळे क्षण त्याला आठवतात. म्हणजे बाबा प्रत्येक वेळेला त्याला समजवायचा प्रयत्न करायचे हे त्याला आठवतं. सोबतच मग आता त्याला हेही आठवतं की आपल्याला बाबांनी म्हटलं होतं की एकदा तरी तुम्हाला बाबाशी हाक मार. शेवटच्या वेळेला मी त्यांना बाबाशी हाक मारली तेव्हा त्यांना खूप जास्त माझं कौतुकही वाटलं, हेही आता म्हटलं जात असतं.
तेव्हाच ना दुसरीकडे मात्र इकडे तिकडे आता सगळीकडे ते जेव्हा ऑफिस फिरलेले असतात तेव्हा त्यांनी अर्णवचं कौतुकही केलेलं होतं की किती सुंदर असं हे ऑफिस केलेलं आहे तयार म्हणून. मग आता जेव्हा हे सगळं कौतुक केलं जात असतं तेव्हा ते सगळ्या गोष्टीसुद्धा आता अर्णवला आठवतात आणि त्याला त्रास होत असतो की त्याने बाबांना समजून घ्यायला खूप उशीर केला. जेव्हा बाबांना त्याने बाबाशी हाक मारली तेव्हा त्यांना आनंद झाला होता 2 मिनिटासाठी का होईना, पण त्या 2 मिनिटातच ते आपल्यात नाही राहिले. इकडे आता वल्लरी फोन करून धमकावत असते उदयकांतला आणि उदयकांतला सांगत असते की ते पुरावे नष्ट करायचे प्रयत्न कर, नाहीतर अर्णव हात धुवून मागे लागलेला आहे. दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीने आता पेपर ऑलरेडी त्या सौदामिनीकडे पाठवलेले असतात साईन करून ठेवण्यासाठी. मग तो म्हणतो की काही झालं तरी सात्विक फॅशन जे माझं आहे ते माझंच राहणार. तुम्हाला मी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करायला सांगितली होती, त्याचं काय झालं. सौदामिनी आता त्यांच्याकडे बघत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.